गुलबर्गा शहर के राम मंदिर सर्कल के पास लेट श्री चंद्रशेखर पाटिल रेवूर के स्टैच्यू को लगाने को लेकर कॉरपोरेशन के जोनल 1 ऑफिशियल और मेयर के बीच अनबन हो गई। मेयर विशाल दर्गी ने बताया कि कल रात ऑफिशियल के ऑर्डर के बाद स्टैच्यू के कॉलम को तोड़ा गया, जबकि विशाल दर्गी का कहना है कि ऑलरेडी स्टैच्यू लगाने का ऑर्डर पास किया गया था। सिटी कॉर्पोरेशन के जोनल 1 ऑफिशियल के ऑर्डर के बाद इस कॉलम को तोड़ा गया। विशाल दर्गी ने अपना गुस्सा जाहिर करते हुए कॉर्पोरेशन ऑफिशियल पर सवाल उठाए और कहा कि कॉलम को जानबूझकर तोड़ा गया है। हाल ही में बीजेपी प्रोग्राम के लिए इलेक्ट्रिक पोल पर फ्लैग लगाए गए थे और जानबूझकर फ्लैग इलेक्ट्रिक पोल से निकाले गए। मेयर विशाल दर्गी ने इस पूरे मामले की कड़ी निंदा करते हुए अपना गुस्सा जाहिर किया। ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಮಿಷನರ್ ಆರ್ಡರ್ ಪ್ರಕಾರ ಕಮಿಷನರ್ ಡೈಲಿ ತೆಗಿಲೇಬೇಕು. ಈಗ ಯಾಕೆ ತೆಗ್ದಿಲ್ಲ? ಮೌಖಿಕ ಆರ್ಡರ್ ಇರ್ತದ್ರಿ ಆರ್ಡರ್ ಮೌಖಿಕ ಆದೇಶ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಮ್ ಲೆಟರ್ದಾಗ ಮೌಖಿಕ ಆದೇಶ ಅಂತ ಬರ್ದೇನ್ ಸರ್. ನೀವು ಒಂದು ರಾತ್ರಿ ಯಾಕೆ ತೆಗೆದ್ರಿ? ಕಮಿಷನರ್ ಕೇಳಿ, ನಾ ಮುಂಜಾನೆ ತೆಗಿತೀನಿ ನಾನು ರಾತ್ರಿ ತೆಗಿಲೇಬೇಕು. ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಧಿಕಾರಿ ಇದೆ, ಹೌದಾ? ಒಳ್ಳೆ ಆಯುಕ್ತರಿದೆ, ನಿಮ್ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡಿರ್ತೀರಿ. ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆಗೆ 1 ಗಂಟೆಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡತ್ತೆ ಡೇ ಒಳಗೆ ತೆಗೀರಿ. ಹೇಳ್ತೀನಿ, ಕಮಿಷನರ್ ಸರ್ಕಲ್ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕಲಬುರಗಿ ಪ್ರಥಮ ಪ್ರಚಾರ ಅವರು ಆಫೀಸಿಗೆ ಸರ್, ನಿಮಗೆ ಯಾರು ಪ್ರೆಷರ್ ಯಾರು ಮಾಡ್ರಿ ಸರ್? ನಿಮ್ಗೇನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ಯಾರಿ, ಏನ್ ಹೇರ್ ಆಗ್ತಾರೆ, ಔಷಧಿ ಹೇರ್ ಆಗ್ತಾರೆ ಸರ್? ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸರ್ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್? ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾವ್ ಇಲ್ಲಿಗಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾವ್ ಇಲ್ಲಿಗಲಿ ಅಗರ್ ನಿಮ್ಗ ಪಿಟಿಕೇಶನ್ ಮೂರ್ತಿ ತಂದು ಕೂಡಿದ್ರೆ ಅವಾಗ ನಮ್ಗೆ ಕೇಳತ್ರಿ. ನೀವ್ ನೀವ್ ಯಾವ ದೇವ್ರಿಗೆ ನಂಬ್ತೀರ ದೇವ್ರ ರಾಣಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಆದ್ರೆ ನಾವು ಉದ್ದೇಶ ಪೂರ್ವಕ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ರಾತ್ರಿ ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ನಾನ್ ನಿಮ್ಗೆ ಅವಾಗ ಹೇಳಿ ಸರ್, ದೇವ್ರ ಪ್ರತಿಮೆ ಕೂಡತ್ತದ, ಇದು ಧಕ್ಕಿ ಮಾಡಬೇಕಿಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ದೇವ್ರ ಪ್ರತಿಮೆ ಕೂಡ್ಸಕ್ತಿದ್ರು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿನ ಸರ್. ದೇವ್ರದ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಉಳಿಸ್ತಾರೆ. पूरे 22 कारपोरेटर जो आए जोनल 1 को, हमारा जो दिवंगत चंद्रशेखर पाटिल रेवूर का एक हम मूर्ति स्थापना कर रहे थे, वो नहीं आता बोलने को हम जो कॉलम बनाए थे उसको आधा छोड़ दिए। हम गाइडलाइन के हिसाब से नहीं आता हो। एक्चुअली वो क्या है, वो ऑलरेडी अप्रूवल हुआ सो है वो जगह, हम उसको मूर्ति नहीं बिठा रहे थे। वो ब्यूटिफिकेशन के वास्ते हम बना रहे थे। बनाए के बाद उसको हम आगे क्या करना सोचे थे। हम सोचे के बाद आए के बाद काम रोकना बोले, काम रुका है। उनका बात जो बोले उनका, उससे हम बात सुन के हम काम रुका दिए। उसके बाद रातों रात ऑर्डर करे कहते कमिश्नर साहब, तो ऑर्डर भी नहीं बता रहे हमारे जोनल कमिश्नर साहब, और रातों रात आके चोरी के साथ फोड़ते बोले तो कॉर्पोरेशन का क्या है। हर एक बात पूछे तो जिला स्तरीय मिनिस्टर साहब बोले। परसों हमारा कार्यक्रम होगा, बीजेपी का पूरे झंडे निकाल के फेंके, पूरे वहाँ से लेके यहाँ तक पूछे तो जिला स्तरीय मिनिस्टर साहब बोले, उन्होंने बोले। ये क्या चल रहा समझ में नहीं आ रहा। ये हाँ, ये कांग्रेस के पूरे झंडे लगाते, हाँ, ये पॉलिटिक्स सुनो खेल रहे हैं, हमारे एम्प्लॉयज खेल रहे हैं क्या? खुद हमारे में झगड़ा कर रहे हो, मेरे को समझ में नहीं आ रहा। इसलिए मैं आज कमिश्नर साहब से जाके पूछने वाला हूँ। अभी हुआ क्या सर इशू? अभी इशू जो हो गया है हमको मालूम नहीं। कमिश्नर जो बोले वो हिसाब से हम निकाले बोल के हमारे जोनल कमिश्नर साहब बोले, तो वही हम कमिश्नर साहब को पूछने जा रहा हूँ अभी किस तरीके से बोले सर आप तो एक कंकर भी नहीं बिठाए थे गए के बाद। उसके बाद में जो हुआ सो है, रातों रात फोड़ने की क्या ज़रूरत है? हाँ, अगर हम तुम्हारे को आगे कोऑपरेशन करें नहीं करते बोले तो आगे हम खोलते निकालते बोलते हम तुम्हारे को देते थे। हाँ, ये कोई आम इंसान का नहीं, ये 2 बार एमएलए हुआ सो है, 2 बार एमएलए हुआ सो है, उनका हम मूर्ति स्थापना कर रहे थे। क्या वो ऑलरेडी रेजुलेशन हुआ सो है, वो गार्डन का रेजुलेशन हुआ सो है, वो हिसाब से हम काम कर रहे थे उतना ही।
उसका बाद में भी इस तरीके से करते बोले तो ये ऑफिसरों का और ये नया जो कांग्रेस सरकार का क्या चल रहा है हमको तो मालूम नहीं। अभी जाके हम पूछते कल क्या हमारे पूरे पार्टी लोगों के साथ डिस्कशन करके हमारे पूरे 55 कारपोरेटर के से भी हम और 24 हमारे बीजेपी कारपोरेटर कितने हैं हम डिस्कशन करके क्या करना क्या नहीं आगे सोच के हम तुम्हारे को बोलते हैं। ಏನು ಕಿರಿಕಿರಿ ಆಗಿಲ್ಲ ಸರ, ನಮಗೊಂದು ನೋವಾಗ್ಯದ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮೊನ್ನೆ 26 ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ದಿವಂಗತ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ರೇವೂರವರ ಒಂದು ಬ್ಯೂಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡೋ ಸಲಕ್ಕೆ ನಾವೊಂದು ಇದು ಮಾಡಿದೆವು, ಕಾಲಮ್ ಹಾಕಿದೆವು. ಕಾಲಮ್ ಹಾಕಿದ್ಮೇಲೆ ಮೂರ್ತಿ ಕೂಡ್ಸೋಮಂತ ನಮ್ಮ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಇತ್ತು. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದೇಶ ತೊಗೊಂಬಂದ್ಮೇಲೆ ಮಾಡಮಂತಂದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅಂತ ಮುಂದೂ ವರ್ಷಿಲ್ಲ, ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದೇಶ ತೊಗೊಂಬಂದೇ ಮಾಡಮಂತಂದ್ರು. ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಜೊತೆನೂ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿದೆವು. ಕಮಿಷನರ್ ಅಂದ್ರೂ ಇದಕ್ಕೆ ಪೂರ ಲೀಗಲಿ ಮಾಡಮಂತಂದ್ರು. ಓಕೆ ಸರ್ ಅಂತಂದ. ಇವತ್ತು ಝೋನಲ್ ಕಮಿಷನರ್ ರಾತ್ರಿ ಹೋಗಿ 12 ಗಂಟೆಗೆ ಅದು ಪೂರ ಹೊಡಿತಾರಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಹೇಳ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯ್ತು, BJP ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯಿತು, ಅವಾಗ ಕೇಳಿದ್ರು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆದು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾರ, ಏನು ಅವರೇ ನಡೆಸ್ತಾರೆ, ಏನು ನಮ್ಮ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಕಮಿಷನರ್ ನಾನು ಮಾಡ್ಲತ್ತಾರ? ಇದು ನನಗೊಂದು ತಿಳಿಯಾಗಿದೆ. ಇದು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅದ ಅಷ್ಟೇ. ಈಗ ನಾವು ಕಮಿಷನರ್ ಹೋಲತ್ತೇವೆ ರೀ, ಮೇನ್ ಕಮಿಷನರ್ ಹೋಲತ್ತೇವೆ. ಕಮಿಷನರ್ ಏನಂತ ನಾವು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ನಾಳೆಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಏನಿಲ್ಲ ಅದು ಮುಂದೆ ಬರೋದು ನಾಳೆಗೆ ನಾವು ಕುಂದು ಡಿಸ್ಕಷನ್ ನಾವೆಲ್ಲ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಸದಸ್ಯರು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ಸಜ್ಜೆ ಎಲ್ಲ ಕುಂತು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೇವೆ ರೀ. ಆಯ್ತು ಸರ್.